मुंबईतल्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद. आरक्षणाचा गुलाल उधळूनच परत यायचं जरांगेंचा निर्धार. मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वाची बैठक. शेलार, लोढा, दरेकरांसह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. अजित पवार कोल्हापूर विश्रामगृहात दाखल होताच विश्रामगृहाशेजारच्या गवतात चढणारे 2 घोडे उधळले. दोन्ही घोड्यांना आवरताना प्रशासनाची तारांबळ. महाज्योतीकडून विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बंद. विविध स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देणार विद्यावेतन बंद केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. मनमाडमध्ये इंदोर-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी. 6 तासांपासून वाहतूक ठप्प. वाहनांच्या 7 ते 8 किलोमीटरपर्यंत रांगा. अंकाईजवळ अपघात झाल्यानं वाहतुकीची कोंडी. महाराष्ट्रासह देशात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाकडून अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस. गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. गोदातीरी 990 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड. मनमाडजवळच्या पानेवाडी स्थानकावर राजधानीचा खोळंबा. प्रेशर पाईपमध्ये बिघाड झाल्यानं राजधानी खोळंबली.